नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वारी म्हणजे मराठी सांस्कृतिक परंपरेचं वैभव आहे. असा अनुपम सोहळा जगाच्या पाठीवर इतर कुठेही होत नाही. पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थांचं माहेर आहे. विठ्ठल माझी माय, विठ्ठल माझा बाप असं म्हणत आता विठुरायाच्या गजरात वारकऱ्यांची मांदियाळी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करते. संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. पंढरपूरची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकताच राहत नाही. पंढरपूर वारी हाच नेम आणि पंढरपूर हेच तीर्थधाम. आपल्या वैदिक आणि सनातन धर्मामध्ये वारकरी संप्रदायाला अतिशय प्राचीन अशी परंपरा आहे आणि आषाढी एकादशीच्या वारीच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी एक विशेष व्हिडिओ मालिका घेऊन आलेलो आहोत. आणि या दिवसात या व्हिडिओ मालिकेमध्ये आपण वारीच्या निमित्ताने काही गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सोबत आहेत संत साहित्याचे अभ्यासक जयंत देशपांडे. नमस्कार सर. नमस्कार. साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. जयंत देशपांडे यांच्या घरी सुद्धा अनेक शेकडो वर्षांची वारीची परंपरा आहे आणि संत साहित्यांचा त्यांचा गाढा असा अभ्यास आहे. तर त्यांच्याकडूनच आपण वारीविषयी वेगवेगळ्या विषयांवर जाणून घेणार आहोत. आणि आजच्या पहिल्या भागात आपण वारी संप्रदायाचा आचार आणि व्रत पद्धती नेमकी कशी असते याविषयी जाणून घेणार आहोत. सर, खरं म्हणजे आषाढी आणि कार्तिकी एकादशीची वारी हे सर्वसामान्य सगळ्यांना माहिती आहे. पण वारकरी संप्रदाय जो आहे त्यांचा आचार आणि विचार पद्धती किंवा त्यांची व्रत पद्धती नेमकी कशी असते हे फारसं कोणाला माहिती नाहीये. तर तेच आजच्या या पहिल्या भागात आपण समजून घेणार आहोत. तर वारकरी संप्रदायाचा दैनंदिन उपासना पद्धत नेमकी कशी असते त्याविषयी काय सांगाल? मुळामध्ये काय आहे की वैदिक संप्रदाय जो आहे आपला, ज्याला आपण सनातन संप्रदाय म्हणतो किंवा अलीकडच्या परिभाषेमध्ये ज्याला हिंदू धर्म म्हणतो. वैदिक धर्म, सनातन धर्म आणि हिंदू धर्म, ही जी तीन नावं आपल्या समोर येतात, यांचा जो प्रसार झाला, यांचं जो आचरण लोकांपर्यंत गेलं, ते आचरण लोकांना सुलभ व्हावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आणि पंथ निर्माण होत गेले. त्या अर्थाने जर आपण बघायला गेलो तर मग सनातन, वैदिक आणि हिंदू धर्म जो आपण म्हणतो त्याचं आचरण सुलभ एक स्वरूप म्हणून आपल्या समोर वारकरी संप्रदाय आलेला आहे. हे पूर्णतः वैदिक धर्मावरती आधारित अशा प्रकारचं आहे. मुळामध्ये सनातन धर्मामध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञान अशा प्रकारच्या तीन साधनांचा विचार केलेला होता की या तीन साधनांनी आपण भगवंतापर्यंत, इच्छित ध्येयापर्यंत, मोक्षापर्यंत अशा पद्धतीने आपण पोहोचू शकतो. या तीन पैकी कर्म आणि ज्ञान हे मार्ग तुलनेने कठीण होते, भक्ती मार्ग सुलभ होता. या भक्ती मार्गाचा जो प्रसार करण्यात आला तो भारतातल्या विविध संप्रदाय आणि पंथांनी केला. त्यात मराठी समाजामध्ये हा जो प्रसार आणि प्रचार झाला तो वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून झाला. त्या अर्थाने मग आपल्याला असं म्हणता येतं की वैदिक संप्रदायाने सुचवलेला जो भक्ती मार्ग आहे त्या भक्ती मार्गाचं एक्सटेन्शन, त्या भक्ती मार्गाला आचरण सुलभ करण्याचं काम करण्यासाठी म्हणून या वारकरी संप्रदायाची, पंथाची निर्मिती झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. बरोबर. आता देवाची भक्ती करत असताना किंवा एखादी साधना करत असताना त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर त्यामध्ये पारायण ही सुद्धा एक पद्धत आहे आणि सामूहिक पारायण. तर वारकरी संप्रदायात याचं महत्व कसं आहे? वारकरी संप्रदायाचं पारायण किंवा सामूहिक पारायण म्हणताना आपण असं बघूयात की एकंदरीत व्रतांची पद्धती काय आहे. मुळामध्ये काय होतं की तत्वज्ञान जशाला तसंच राहतं. जेव्हा संप्रदायात येतो, एखाद्या धर्माला धरून एखादा संप्रदाय किंवा एखादा पंथ विकसित होतो, त्यावेळेला तो मूळ तत्वज्ञान तसंच ठेवतो. त्या तत्वज्ञानाला अनुसरून, त्या तत्वज्ञानाला समजून घेण्यासाठी म्हणून एक प्रकारची आचरणाची पद्धती विकसित करतो. त्या आचरणाच्या पद्धतीमध्ये व्रत आणि वैकल्यांचा उल्लेख होतो. त्या अर्थाने बघितलं गेलं तर मग वारकरी संप्रदायामध्ये एक ठळक 2-3 व्रत आपल्याला दिसतात. एक पहिलं आहे दैनंदिन व्रत आहे. वारकरी म्हणून मी कशा पद्धतीने माझी दैनंदिनी ठेवली पाहिजे त्याच्या संबंधीचा विचार आहे. दुसरा विचार जो आहे तो एकादशीच्या संदर्भामधला आहे. एकादशी हे वारकऱ्यांसाठी अत्यंत परम असं श्रेष्ठ प्रकारचं व्रत आहे. त्या व्रताचा विचार आहे. तिसरं व्रत आहे जे सामूहिक एकत्र येऊन काही ग्रंथ वाचन करणे, ग्रंथांचं पठण करणे, त्याला आपण पारायण असं त्या ठिकाणी म्हणतो. ते व्यक्तिगत स्तरावरही करता येतं, सामूहिक स्तरावरती देखील करता येतं. आणि चौथा ज्याला म्हणता येईल की वारी, ज्याच्याबद्दल आपण पुढच्या भागांमध्ये बोलणार आहोत. अशा प्रकारची 4 व्रत आपल्या संप्रदायामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे दैनंदिन उपासना वारकऱ्याची
त्याचं सामूहिक एकत्र येऊन केलेलं पारायण, एकत्र येऊन केलेलं अध्ययन वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं, त्यांनी केलेली एकादशी हे त्याचं व्रत आणि त्याची वारी, अशा प्रकारे 4 व्रतांचा विचार आपण याच्यामध्ये करू शकतो. ही जी सगळी व्रतं आलीत ना, ही अंतरंग आणि बाह्यरंग लक्षणं जी असतात साधकाची, ती त्याला प्राप्त व्हावीत या दृष्टीने या व्रतांची रचना करण्यात आलेली आहे. या व्रतांचा एक परिणाम असा होतो, या व्रत साधनेचा एक परिणाम असा होतो, की वारकऱ्याला अंतरंग आणि बाह्यरंग लक्षणांनी वारकरी होत आहेत. म्हणून ह्या व्रतांचा सगळा विचार केलेला आहे. आता दैनंदिन उपासना करत असताना किंवा सामूहिक पारायण करत असताना कोणत्या ग्रंथाचं साधारणपणे रोज वाचन केलं जातं किंवा करावं असं सांगितलंय? आता आपण दैनंदिन उपासना जेव्हा म्हणतो ना, तेव्हा अपेक्षित असं आहे, की वारकऱ्याच्या व्रतामध्ये त्यांनी प्रातःसमयी उठलं पाहिजे. उठल्यानंतर शुचिर्भूत होऊन स्नान करून त्यांनी देवपूजा केली पाहिजे. त्याची इष्टदेवता जी असेल, त्याची उपास्य देवता तर अर्थात श्री विठ्ठल आहे. परंतु घरामधली कुलदेवता असेल, अन्य कुठल्या देवता असतील, त्या देवतांची त्यांनी पूजा केली पाहिजे आणि रोज त्याचं ग्रंथ वाचन असलं पाहिजे. या ग्रंथ वाचनामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा या 2 ग्रंथांचा आपण समावेश करतो. त्याला या 2 ग्रंथांचं नित्य वाचन करायचंय. तुम्ही 10 ओव्या वाचा, 50 ओव्या वाचा, 100 वाचा, तुमच्या वेळेनुसार, तुमच्या एकंदर क्षमतेनुसार, इतर क्षमतेनुसार, परंतु तुम्हाला ते वाचन करायचं आहे, ते अनिवार्य आहे. हे झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला त्याला हरिपाठ करायचा आहे. हरिपाठ हे अभंगांचा एक संच आहे, 28 अभंगांचा संच आहे, ज्याच्यामध्ये भक्तीचं शास्त्र ज्ञानदेवांनी उलगडून सांगितलेलं आहे. तो हरिपाठ त्याला सामूहिकरित्या करायचा आहे. गावातल्या मंदिरामध्ये किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी तो हरिपाठ करायचा आहे आणि ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला त्याला हरिजागर करायचा आहे. हे सगळं करत असताना त्याच्या दिवसामध्ये तिची जी जागृत अवस्था आहे, त्या जागृत अवस्थेमध्ये जितका वेळ शक्य आहे तितका वेळ त्याला अखंड नामस्मरण करायचं आहे. अशा प्रकारची त्याची दैनंदिन व्रताची मांडणी केलेली आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आणि या मधल्या काळामध्ये वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. पारायणाच्या संदर्भामध्ये असं आहे, की तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण 7 दिवसांमध्ये, 9 दिवसांमध्ये तुमच्या सोयीप्रमाणे करू शकता. गाथेचं पण पारायण तुम्ही अशाच पद्धतीने काही क्रम लावून त्याच्यामध्ये दिवसांची संख्या ठरवून तुम्ही करू शकता. अनेक वेळेला असंही होतं, की ते पारायण करण्यासाठीचा वेळ जर तेवढा उपलब्ध होत नसेल, तर यावर्षी आपण ज्ञानेश्वरीच्या या अध्यायापर्यंत केला, आता आपण पुढच्या वेळेला त्या अध्यायापासून करू किंवा गाथेचा आपण 2000वा अभंग यावर्षी संपवला, पुढच्या वर्षी राहिलेले 2,200 अभंग आपण संपवू. अशा पद्धतीने देखील ते पारायण होऊ शकतं. गाथेचं पारायण भजन पद्धतीने होतं, उभं राहून होतं आणि त्याच्यामध्ये टाळ मृदंगांचा उपयोग केला जातो. एक चरण तो प्रमुख म्हणतो, विनेकरी म्हणतो आणि दुसरं चरण बाकी लोक म्हणतात. अशा पद्धतीने ते अभंग एक 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 पुढे जातात. ज्ञानेश्वरी बसून करायचं पारायण आहे आणि त्या पारायणामध्ये सगळ्यांच्या समोर ती प्रत असते आणि त्या प्रतीमध्ये एक मुख्य वाचक असतो, तो मोठ्याने वाचतो, बाकी जण आपल्या मनातल्या मनामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन करतात. अशा प्रकारचं ते पारायण आहे. याच्या जोडीला एकनाथी भागवताचंही पारायण होऊ शकतं, अन्य संतांच्या गाथेचं देखील पारायण होऊ शकतं. बहुतेक वेळेला वारकरी साधक काय करतात, दरवेळेला वेगवेगळ्या ग्रंथाचं पारायण करतात. त्या निमित्ताने त्या त्या ग्रंथामधील तत्वज्ञान आणि मांडणी त्या वारकऱ्यांच्या समोर येऊ शकते. बरोबर. आता एकादशी म्हणजे आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीचं महत्त्व हे अनेकांना माहिती आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक एकादशीचं महत्त्व असतं. तर एकादशीचं व्रत नेमकं कसं केलं जातं? एकादशीचं जे व्रत आहे ना, मुळामध्ये त्याला एक पौराणिक संदर्भ आहे. स्कंद पुराणामध्ये एक कथा आलेली आहे. मूर नावाचा एक राक्षस होता आणि त्यांनी अत्यंत काय म्हणता येईल उच्छाद मांडलेला होता आणि त्याला संपवण्यासाठी म्हणून परमात्मा परमेश्वरांनी त्या जंगलामध्ये प्रवास केला. त्या प्रवासामध्ये ते निवांत विश्रांती करत होते. त्या विश्रांती काळामध्ये त्यांच्या श्वासामधनं एका स्त्रीची उत्पत्ती झाली. ही कथा आहे स्कंद पुराणामधली आणि उत्पत्ती झाल्यानंतर त्या स्त्रीनी त्या मूर नावाच्या राक्षसाचा त्या ठिकाणी पाडाव केला, पराभव केला, त्याला देहदंड त्या ठिकाणी दिला. हे सगळं काम केल्यानंतर ती पुन्हा परमात्मा परमेश्वराजवळ येऊन हात जोडून म्हणाले, की तुम्ही सांगितलेलं काम तर मी केलेलं आहे, आता पुढे काय आज्ञा आहे? ते म्हणले, नाही, तुझा आता अवतार या ठिकाणी संपवायचा आहे, परंतु तुला काहीतरी नाव द्यावं लागेल. आणि मग त्यांनी तिला एकादशी अशा प्रकारचं नाव दिलं आणि मग एकादशी आणि पापक्षालन असा तो एक संदर्भ जोडला गेला, की एकादशीचं व्रत म्हणजे काय, तर पापांचं क्षालन करायचं. आधी आपल्या अंतरंगातल्या विकारांचं क्षालन करायचं आणि नंतर मग बाहेरचे जे काही पाप दिसतात त्याचं क्षालन करायचं. स्वतःला शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणून एकादशीकडे, या व्रताकडे बघितलं जातं. त्यामुळे एकादशीचं व्रत जे आहे ते वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आता गूढ अर्थाने एकादशीचं व्रत म्हणजे एकादशीला उपवास करायचा अशा पद्धतीचा आपण विचार करतो, ते तसं नाहीये. मुळामध्ये एकादशीचं व्रत दशमीला रात्री सुरू होतं, म्हणजे दशमीच्या दिवशी संध्याकाळी काही खायचं नाहीये.
आवश्यक असेल तर फलाहार करायचा आहे. एकादशीच्या दिवशी ज्याला शक्य आहे त्यांनी निर्जला, ज्याला ते शक्य नाही त्यांनी थोडं पाणी पिऊन, ज्याला तेही शक्य नाही त्यांनी थोडं दुधाचा आहार घेऊन, त्याला तेही शक्य नाही त्यांनी थोडं फळाचा आहार घेऊन, अशा पद्धतीने पूर्ण दिवसभर तो उपवास करायचा आहे. आणि द्वादशीला पारणं ज्याला आपण म्हणतो, सूर्योदयाच्या वेळेला आपल्या सोबत कुणाला बोलावून एकट्याने ते असाक्षी भोजन पण करायचं नाहीये. आपल्या पंक्तीला 4 लोकांना घेऊन ते भोजन आपल्याला करायचं आहे. द्वादशीच्या दिवशी पारण्याचं जेवण करायचं. त्याला आपण महाप्रसाद म्हणतो. अशा प्रकारे दशमीच्या दिवशी संध्याकाळी सुरू होणार हे व्रत द्वादशीच्या दिवशीच्या प्रसादानंतर संपतं. असं हे जवळपास 3 दिवसांचं हे एकंदर व्रत आहे. 15 दिवसाची एकादशी वारकऱ्यासाठी आवश्यक आहे. आणि मग ज्यांना शक्य होत नाही असे लोक त्यातली महिन्यातली शुद्ध एकादशी करतात. तेही शक्य होत नाही ते माघी, चैत्री, आषाढी आणि कार्तिकी करतात. ज्यांना तेही शक्य होत नाही ते कार्तिकी, आषाढी, आणि ज्यांना तेही नाही ते आषाढी तरी कमीत कमी करतात. परंतु वारकरी पंथामध्ये साधक म्हणून त्याला 15 दिवसाची एकादशी ही अत्यावश्यक सांगितलेली. एकादशी भगवंताचं आवडतं व्रत आहे. त्यामुळे त्या भगवंताच्या आवडत्या व्रतासाठी म्हणून ती एकादशी, त्याचं स्मरण म्हणून ती एकादशी, स्वतः मधल्या विकारांचा विलय म्हणून ती एकादशी, स्वतः भगवंताशी एकरूप होण्यासाठी म्हणून एक अवकाश म्हणून ती एकादशी, अशा पद्धतीने त्या व्रताकडे संप्रदाय बघतो. आता वारकरी संप्रदायातली आचार पद्धती किंवा व्रत पद्धती किंवा दैनंदिन उपासना कशी करायची हे समजून घेतलंच. पण सगळेच वारकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण म्हणजे पंढरपूरला जाऊन आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेणं, त्याला भेटणं. आणि अशा पद्धतीने वारीच्या अलौकिक प्रवासाला सुरुवात होते. वेगवेगळ्या ठिकाणून सगळे भक्तगण आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला जातात. आणि या सगळ्या प्रवासामध्ये विठुरायाच्या नामगजर जो असतो तो सुरू असतो. तर या वारीविषयी काय सांगाल? हे जगातली एक ही अलौकिक वारी आहे. अलौकिक याच्यासाठी आहे की ज्याची वारी करायची तोच निमंत्रण देतो आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, अशा प्रकारचा दृष्टांत तुकोबांना श्री विठ्ठलांनी केलेला आहे. आणि त्या दृष्टांताचं मग अभंगामध्ये रूपांतर करून तुकोबांनी तो अभंग आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. भगवंतालाच आषाढी कार्तिकीला भक्तांना भेटायचं आहे, अशा प्रकारची भगवंताची भूमिका आहे. आता जिथे साक्षात विठ्ठल बोलवत आहेत त्याच्या एवढा महासोहळा कुठला असणार आहे? त्याची कारणं पण आहेत. काय होतं, आषाढीच्या एकादशी नंतर भगवंत विश्रांतीसाठी जातात, शयनगृहामध्ये जातात. एका अर्थाने झोप घेण्यासाठी, निद्रेसाठी म्हणून ते आतमध्ये जातात. त्यांचा तो जो काही अवतार आम्ही बघतो नेहमीच्या विटेवरती उभा, तिथून ते जातात आणि निद्रा सुखासाठी म्हणून तिकडे जातात. हे आषाढीच्या नंतर जातात. आणि मग त्यांची निद्रा संपते केव्हा, तर कार्तिकीच्या वेळेला संपते. मग कार्तिकीच्या वेळेला ती निद्रा संपून भगवंत पुन्हा आपल्या त्या जागेवरती स्थानापन्न होतात. आता याच्यात गंमत अशी आहे की भगवंत डोळे मिटताना आणि भगवंत डोळे उघडताना त्यांना समोर काय पाहिजे आहे, तर आपला भक्त पाहिजे आहे, त्यांचा वारकरी पाहिजे आहे, त्यांच्यावरती प्रेम करणारा, त्यांचा तो अनुयायी त्यांना त्या ठिकाणी पाहिजे आहे. म्हणून भगवंत स्वतः सांगतायत की आषाढीला आणि कार्तिकीला मला तुम्ही विसरू नका. म्हणजे मला विश्रांती स्थळावरती घेऊन जाताना तुम्ही सोबत असायला पाहिजे आणि मला तिथून उठवून स्थानापन्न करताना तुम्ही असायला पाहिजे. अशा प्रकारचा तो आषाढी कार्तिकीचा संदर्भ आहे. आणि मग ते तिथे जायचंय त्याच्याकडे, तर मग कसं जायचं? वारीनी जायचं आहे. त्यातनं वारीची परंपरा आलेली आहे. आता वारीनी जात असताना काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये तर लोक आपापल्या गावामधनं वारीला जायचे. म्हणजे माऊलींचे आजोबा सिद्धोपंत किंवा विठ्ठलपंत हे आपेगावरूनच जायचे त्या ठिकाणी. भानुदास महाराज पैठणवरूनच त्या ठिकाणी जायचे. पण नंतर नंतर काय झालं की संतांच्या समाधी स्थळावरनं वारी, असाही एक प्रथा त्या संप्रदायामध्ये रूढ झाली. म्हणून मग माऊलींच्या आळंदीपासून वारी, तुकोबांच्या देहूपासून वारी, निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकेश्वरापासून वारी, मुक्ताईंच्या मुक्ताईनगरपासून वारी, पैठणला नाथांच्या त्या समाधी स्थळापासून वारी, आणि मग तिथे समूह एकत्र येतो, आजूबाजूचे लोक एकत्र येतात आणि मग वारीने ते पंढरपूरकडे त्या ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळं संतांच्या समाधी स्थळापासून किंवा आपापल्या गावामध्ये लोकांना एकत्र करून ती वारी आपल्याला करायची आहे. वारी पायी करण्याचा प्रघात आहे. ती अपेक्षा आहे की वारी पायी केली पाहिजे. अंतर किती असो, आता विदर्भातनं देखील गजानन महाराजांची दिंडी येते, ती पण पायीच वारी येते. मुक्ताईनगरमधनं लोक येतात, पायीच येतात. काही परराज्यामधून पण लोक येतात, तेही पायी त्या ठिकाणी वारी करतात. मूळ अपेक्षा आहे की वारी ही पायी केली पाहिजे. वारीमध्ये स्वावलंबन असलं पाहिजे. वारीमध्ये फक्त आध्यात्मिक चिंतन केलं पाहिजे आणि तो आध्यात्मिक चिंतनाचा अवकाश आहे. कुणाला 20 दिवसांचा, कुणाला 15 दिवसांचा, कुणाला 10 दिवसांचा, कुणाला 1 महिन्याचा पण आहे. नामदेव महाराजांची आमची नरसीची दिंडी तर 1 महिनाभर जवळपास चालते. हा सगळा जो काही अवकाश आहे तो चिंतनाचा आहे. आणि कशासाठी आहे, तर जे वारकरी आहेत, ज्यांनी ती सिद्धता प्राप्त केलेली आहे, ज्यांचा अंतरंग बाह्यरंग लक्षण त्यांनी प्राप्त केलेत, त्यांच्यासाठी ते आनंदाचा क्षण
जे आपण प्राप्त केले त्याला बघायचा क्षण, जे वारकरी होण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी तो सरावाचा क्षण, आपल्यापेक्षा सिद्ध लोकांच्याकडे बघून त्यांचं अनुकरण करणे आणि त्या पद्धतीने स्वतःला निका वारकरी, तुकोबांनी शब्द वापरलेला आहे, निका वारकरी, अत्यंत पवित्र शुद्ध अशा प्रकारचा वारकरी होण्याचा त्याच्यासाठी प्रयास आहे. आता मग ह्यांच्या व्यतिरिक्तचे जे लोक जातात ते कशासाठी जातात असा जर आपण विचार केला तर त्यांना तो ब्रह्मानंद तर मिळतोच आहे, त्या ठिकाणी भगवंताचं अखंड चिंतन आहे, परंतु ह्या संप्रदायासंबंधी गोडी निर्माण व्हावी, भक्तीचा विषय त्यांच्या मनापर्यंत पोहोचावा, भक्तीच्या या सामर्थ्यासंबंधी त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण व्हावी आणि त्यांनी या मार्गावरती यावं, याच्यासाठी त्याही लोकांसाठी वारी आहे. त्यामुळे सिद्ध वारकरी आहेत, जे साधक आहेत, जे प्रयत्न करतात वारकरी होण्याचा त्यांच्यासाठी पण वारी आहे आणि जे अजून वारकरी नाहीयेत पण वारकरी होण्याची इच्छा मनात बाळगतात, हे काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी देखील वारी आहे. मात्र या प्रत्येकासाठी वारी केवळ आणि केवळ एक आध्यात्मिक प्रवास आहे, आध्यात्मिक चिंतनाचा प्रवास आहे, आध्यात्मिक परिक्रमा आहे आणि त्याच दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. वारीची अनेक वैशिष्ट्ये आहेत, मग त्याचा रोजचा उपचार कसा असतो, दिंड्या कोणत्या असतात, कोणत्या मागे असतात, कोणत्या पुढे असतात, उपक्रम म्हणजे काय, रिंगण म्हणजे काय किंवा अन्य गोष्टी ज्या आपण सगळ्या बघतो त्या वेगवेगळे सोहळे जे होतात त्याच्यामध्ये, मग संत एकमेकाला भेटतात, मग तुकोबा माऊलींना भेटतात, मग सोपानदेव यांना भेटतात, हे सगळं वाखरीमध्ये सगळे संत एकत्र येतात. हा अत्यंत विलक्षण आणि आनंददायी प्रवास आहे. त्या प्रवासाच्या वेगवेगळ्या पैलूंवरती आपल्याला स्वतंत्र बोलावं लागेल, ते पुढच्या भागामध्ये आपल्याला बोलता येऊ शकेल. नक्कीच. म्हणजे आता तुम्ही हे सगळं सांगितल्यानंतर हे जाणून घेण्याची एक उत्सुकता निर्माण झाली आहे आणि आता एवढंच म्हणावंसं वाटतं की देव दिसे ठाई ठाई, भक्त लीन भक्ता पायी, सुखा लागी आला याहो आनंदाचा पूर. म्हणजे वारीच्या या संपूर्ण काळामध्ये फक्त वारकरी संप्रदाय किंवा वारकरीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा भक्तिरसात न्हाऊन निघत असतो. पण यासोबतच वारीची ही जी काही परंपरा आहे किंवा त्याचं स्वरूप आहे, वैशिष्ट्य आहे किंवा त्यातलं जे व्यवस्थापन आहे ते समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि आजच्या पहिल्या भागात तुम्ही हे खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं आणि पुढच्याही काळात आपल्याला वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करायची आहे. पण आजच्या पहिल्या भागात इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. मी खरंच खूप मनापासून आभार मानते की इतकी छान माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली. जय हरी. मला खात्री आहे की प्रेक्षकांना ही नवीन व्हिडिओ मालिका नक्कीच आवडेल, कारण वारी हा आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय आहे आणि वारीच्या वेगवेगळ्या पैलूंवर आपण जयंत देशपांडेजींशी अशी चर्चा करणार आहोत. आजच्या भागात इथेच थांबते, पण हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी साप्ताहिक विवेकला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.